आम्ही तुमचे दुःख जाणतो। तुमच्या मागण्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे। आमदार आकाश फुंडकर। अंगणवाडी सेविकांना आमदार आकाश फुंडकर यांचे ठोस आश्वासन। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटक शाखा खामगावच्या अंगणवाडी सेविकांनी आज मोर्चा काढला। यावेळी अंगणवाडी सेविकांनी आमदार आकाश फुंडकर यांचे समोर आपल्या व्यथा मांडल्या। मानधन वाढ व इतर मागण्या सरकारने मान्य कराव्या। यावेळी आमदार बोलताना म्हणाले की तुम्ही आरोग्य, शिक्षण व इतरही क्षेत्रात कमी मोबदल्यात उत्तम काम करता। कोरोनातही तुम्ही आपलं घरदार सोडून चांगलं काम केलं। तुमचे व्यथा मी जाणतो, त्याचप्रमाणे सरकार सुद्धा जाणते। नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्या मीच नव्हे तर सर्व पक्षांचे आमदारांनी मांडल्या। आपल्या मागण्या रास्त आहेत। येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नक्की मंजूर करवून घेऊ अशी ग्वाही आमदार आकाश फुंडकर यांनी अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांना दिली। कुमारी शिल्पा अशोक भोरे, बालेगाव येथील अंगणवाडी सेविका तसेच आपल्या आयटक संघटनेची तालुका खामगाव येथील युनियन अध्यक्षा। आज आम्ही आमदार साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेला आहे। आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी खूप लढत आहोत। आम्ही 6 नोव्हेंबर रोजी सरकारला सांगितलं होतं आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही 4 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहे। आमचा हा संप 4 डिसेंबरपासून आज 25 दिवस झाले चालू आहे। यासाठी कोणत्याही आमदारांनी हिवाळी अधिवेशनामध्ये आमचा जो प्रश्न आहे तो गांभीर्याने घेतला नाही। त्यासाठी आज आम्ही सर्व भगिनी आमदार साहेबांच्या कार्यालयावर येत आहे आणि आमचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे वेतन श्रेणी। आम्हाला वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे। आम्हाला मानधन आहे, साधे 10,000 रुपये मानधन सेविकेला आणि 5,000 रुपये मानधन मदतनीसला। यामध्ये कोणाचे तरी होते का? हा माझा सरकारला फार मोठा प्रश्न आहे। आणि त्यानंतर आमची जी दुसरी मागणी आहे ती म्हणजे एप्रिलमध्ये सरकारने सांगितले होते की आम्ही ग्रॅज्युएटी लागू करू, परंतु ती देखील अजून लागू केलेली नाही आहे। आणि त्यानंतर तिसरा जो आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सर्व सेविका आणि मदतनीस ताई ह्या ज्या संपावर घरी बसलेल्या आहेत यांना संप काळामध्ये सरकार कोणती व्यवस्था करून देणार आहे याचे सरकारने उत्तर देण्यात यावे असं मी सरकारला विचारू इच्छिते। आणि आज आमदार साहेबांना सांगू इच्छिते की त्यांनी आमच्या या 25 दिवसाचा संपाचा आणि मोर्चाचा गांभीर्याने विचार करावा आणि सगळ्या महिलांना फुंडकर साहेबांनी सगळ्या महिलांना योग्य ते मार्गदर्शन करावे, आमच्या मागण्याची गांभीर्याने नोंद घ्यावी हीच विनंती। धन्यवाद। अंगणवाडी सेविका आणि तालुका सचिव आहे खामगाव तालुक्याची। आज आमचं अंगणवाडी सेविकांचा आमदार साहेबांच्या कार्यालयावर आंदोलन आलेलं आहे, कारण आम्ही 6 नोव्हेंबर 2023ला एक असं निवेदन दिलं होतं की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही पूर्ण झाल्या नाही तर आम्ही 4 डिसेंबरपासून संपावर जाणार। तर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, आमच्या निवेदनाचा कुठलाही विचार केलेला गेला नाही। त्यामुळे आम्ही 4 डिसेंबरपासून पूर्ण महाराष्ट्रभर 2 लाख अंगणवाडी सेविका मदतनीस संपावर गेलेलो आहोत। तरी आज आमचा 25वा दिवस आहे, परंतु कुठल्याही जे हिवाळी अधिवेशन झालं 10 दिवसाचं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये 288 आमदारांपैकी फक्त 3 आमदार साहेबांनी आमचा विषय मांडला। काय कारण आहे असं? आमचा भाग आज आम्हाला शासकीय सर्व कामं दिले जातात, शासकीय कामं दिले जातात, पण शासकीय दर्जा का बरं नाही? का? कारण आम्ही एक वंचित भागात वळतो का? नाही, तर आमच्या ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताई आहेत ह्या किती हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगतात हे कोणालाही माहीत नाही। आमदार साहेब जेव्हा आमच्या विरोधात बोलतात तेव्हा आमचं मानधनसुद्धा त्यांना माहीत नाही। 8,000 मानधन मदतनीसला आहे म्हणतात, ॲक्च्युली मदतनीसला मानधनच 5,000 आहे आणि हे मानधनसुद्धा त्यांना माहीत नाही। आमच्यासाठी लढायला आम्ही तुम्हाला समोर पाठवलेलं आहे, पण आमच्यासाठी कोणीही लढलेलं नाही आहे, म्हणून आमचा 10 दिवसात सुद्धा विषय घेतलेला नाही। त्यामुळे आम्ही रुबल अग्रवाल मॅडम आयुक्त, माननीय आयुक्त यांनी जे पत्रक काढलं होतं ते पत्रक पूर्णपणे आमच्या विरोधात आहे। रुबल अग्रवाल मॅडमनी जर हे पत्रक काढण्यात जेवढं डोकं लढवलं तेवढंच जर आमच्या मागण्या विषयी विचार करण्यात डोकं लढवलं असतं तर नक्कीच आमच्या मागण्यांचा विचार झाला असता, परंतु मॅडमने तसं न करता आमच्या विरोधात पत्रक काढलं आणि त्या पत्रकाला आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही त्या पत्रकाची होळी केली 26 तारीखला। आता आज आम्ही आमदार साहेबांच्या इथं आंदोलन घेऊन आलेलो आहोत, त्याचप्रमाणे 1 तारीखला आम्ही जेलभरो करणार आहोत। जर
आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, आमच्या मागण्यांविषयी विषय घेतला नाही, तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू असा आमचा सरकारला इशारा आहे. धन्यवाद. हा जो मोर्चा आला, सर्वप्रथम मी माझ्या वतीनं शासनाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला मोर्चा काढायची वेळ पडते खरोखर. आणि खरं तर आम्ही तुमच्यातच राहणारे वावरणारे लोक आहोत. आम्हाला काही आमदार झालो म्हणून शिंग फुटलेलं नाही. तुमच्या मागण्या ताईंनी म्हटलं की 3 आमदारांनी मांडल्या. मी कालही या ताईंना सांगितलं, या 3 जणी आल्या होत्या. खरं तर विधानसभेच्या कामकाजाची एक पद्धत असते. मग त्यात 288 आमदार विधानसभेत आहेत, 70 आमदार विधान परिषदेत आहे. आणि प्रत्येकच जण त्याचं बोलणं मीडिया दाखवते अशातला भाग नसते. पण मी तुम्हाला सर्व पक्षीय आमदारांच्या वतीने सांगतो, सर्व पक्षीय म्हणजे मी काँग्रेसचा विरोध करतो किंवा त्यांनी तुमची बाजू घेतली नाही असं नाही. सर्व पक्षीय आमदार सगळेजण हे तुमच्या पाठीशी आहेत. सगळेजण तुमच्याबद्दल बोलतात, सगळेजण तुमच्याबद्दल बाजू मांडतात, सगळेजण. मी कोणत्याही आमदाराचा विरोध करणार नाही, कोणत्याही पक्षाचा विरोध करणार नाही. पण त्या विधानसभेत बोलताना मर्यादा असतात. काही लोकांना चान्स मिळतो, काही लोकांना मिळत नाही. यावर्षी मी हिवाळी अधिवेशनात प्रश्न टाकला, माझा प्रश्न चर्चेला आला नाही, त्यामुळे मी बोलू शकलो नाही. तुम्हाला माझा व्हिडिओ दिसला नाही, असंच बाकी लोकांचेही दिसले नाही. माझा ज्या विषयाच्या चर्चेवर व्हिडिओ आला, समजा बेरोजगारीवर आला, तर आम्हाला त्या विषयावर बोलावं लागतं. त्यामध्ये मी दुसरं बोलू शकत नाही. त्यामुळे ही कामकाजाची पद्धत आहे. त्यात आमच्यापैकी जे आमदार बोलतात, तर तुम्ही हे असा भाव करू नका की ते तिघांचीच भावना आहे तुमच्या बाजूने आणि आम्ही तुमच्या बाजूने. 288चे 288 आमदार तुमच्या पाठीशी आहेत. या आंदोलनाला आम्ही सगळेजण तुम्हाला पाठिंबा देतो, सगळेजण जाहीर पाठिंबा. आता राहिला विषय आपल्या मागण्यांचा. आपल्याला वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे, ज्यामध्ये 26,000 आपल्याला मिळालं पाहिजे, मदतनीसला 20,000 मिळाले पाहिजे. आपल्याला मोबाईल फोन